जय महाराष्ट्र। पुष्पा चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच लाल चंदनाची माहिती मिळाली। आंध्र प्रदेशात त्या सगळ्या पट्ट्यामध्ये आढळणारे लाल चंदन हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पण महाराष्ट्रात देखील लाल चंदन आहे। ते वेगळ्या प्रकारचे ते लाल चंदन 15 आणि 25 रुपयात उपलब्ध होतं कुठल्याही पानटपरीवर। ते लाल चंदन म्हणजे गुटखा। या गुटख्याने या महाराष्ट्रातील तरुणाला विळखा घातलेला आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे। मग हा गुटखा येतो तरी कुठून? आणि या गुटख्यावर आता कोणता टॅक्सही नाही आहे, त्यामुळे जे काय येतो सगळा काळा बाजार आहे। मग या काळ्या बाजाराचा पैसा नेमका कुणाच्या खिशात जातो? या गुटख्यामुळं अनेकांना कॅन्सरसारखे आजार होत आहेत। शिवाय आजकाल जे संसर्गजन्य आजार आहेत ते थुंकीवाटी जास्त होतात आणि या गुटखा खाल्ल्यानंतर जागोजागी जे थुंकलं जातं त्यातून संसर्गजन्य आजार वाढण्याचाही धोका आहे। असं असतानाही सर्रासपणे गुटखा विक्री होते आणि विशेष म्हणजे गुटखा बंदी असताना गुटखा विक्री होते। तरी गुटखा विक्री नेमकी कुणाच्या आशीर्वादाने होते याच्यावर पोलिसांचं लक्ष आहे का? पोलीस नेमकं कुणाला घाबरतायत? गुटखा माफियांना घाबरतायत की सरकारला घाबरतायत? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे आणि निश्चितपणे या गुटख्यामध्ये काळा बाजार दडलेला आहे। जय महाराष्ट्र।